गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. चला आज काय आहे तर आज आहे भावाचा उपास, उद्या आहे पंचमी. सगळ्यांनी वारुळाला जायचं आहे. आता वारुळाला जायची पण तयारी चालली. वारुळाला जावं लागतं बाळा, सगळं घेऊन नाग नरसोबा भरायला आणायचा. नंतर न परत ना ज्वारी जी असते ती ज्वारी भाजायची मस्तपैकी, त्याच्या लाह्या तयार करायच्या, ते पॉपकॉर्न सारखं. होय त्या करायचंय की पण आता काय कधी करायचं? आपल्या ज्वारी आहे का? रात्रीच करावं लागतं, पण आता जेवारी राहते इकातच आणावं लागेल. नाग नरसोबान ते राहिलंय ना आणायचं. तर ज्ञानेश्वरीला म्हणलं उरक बाई तू ये घेऊन. तिथं चाललंय मम्मी खिचडी करण, मला खिचडी देईन, मम्मी खिचडी करण, खिचडी देईन. उठ लगेच गेला खिचडी. आता काय आपल्यालाच बस झाली आधी तर. भूक लागली तुला माहिती ना. अगं ते तसलं हाय ती खाकी खिचडी करायची, अजून त्याला बटाटे. तिचं काय नाही, तिला खाऊन दे की. भावाचा उपास असतो. सगळ्यांनी आज भावाचा उपास धरलेला असतो. सगळेजण धरतात. आज नियमच आहे, पंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपास धरायचा. वारुळाला जायचं म्हणजे नागदेवताची पूजा करायची. बरोबर का? नागाची पूजा वारुळाची करायची म्हणजे नागाची पूजा झाली. आता मस्तपैकी स्वयंपाक जातात की असतात की असते ना वारुळ रस्त्याच्या कडन ही मग असतात जातात की मस्तपैकी. हो का छान अशी रात्री मेहंदी काढली. परत न काचाच्या अशा आत्याने आमच्या बांगड्या भरल्यात. नको म्हणलं तरी आत्या 6 बांगड्या भरल्या काल. मस्तपैकी मेहंदी काढून का आज वारुळाला जायचे. आता मस्त मेकअप करायचा. होय वारुळाला गेलेला. गावाकडे वारुळ कसं पुसतात काय करतात तुम्हाला सगळं दाखवणार का नाही आत्या? भाजू दिले आणू. वारुळाची पूजा सगळ्यांना माहिती असते. आणि आज आम्हाला जर तिघीला उपास असला तरी बाकीचे आमच्या जेवायला आहे ते मस्तपैकी मटकीची भाजी करायची, कोंब आलेल्या. रातची भाजी आहे वाढलीच. रात्रीची शेपूची भाजी पण आहे. चपात्या आणि कोथमीर काढायला जायचं, तेवढी राहिलेली कोथमीर काढायची. हो आज बरी नेटावलं कोथमीर काढायचं मी. अगं आज रविवार आहे. पण आधी कोणच घेत नाही. आता उद्या सणाला कोथमीरच घेणार की. कर शेंगदाणा शेंगदाणा जाळलं तुमच्या दोघीच्या वादात तुम्ही. काय लय उडकी बाय दर ठेव. पिठे सांडले ना पीठ द्या. ठेव पाण्यात. कशाला नेलता हो मिक्सर? सर मॅडम शेंगदाणा इकडं मांडा की. नाही सरच नाही अशी मार खाल्ला असता ना तो माझा. आता शेंगदाणा सांडला असतं तर काय पिण्यावरून दिला असता की होय ना. मिक्सर फुटला असतं ते मी नसतं भरून दिलं. तुला काय आकलीचा भाग 3000चा मिक्सर आहे माझा. खाऊ नको. उपास धरलाय का तो? खरं सांग. शेंगदाणा खात्यात दिवस झालं काही नाही आणलं तिला तर वैताग देते. आपण आधी मला खाऊन दे नाही. खाऊन दे खा. वारुळा जायला लय टायमिंग आहे. अजून स्वयंपाक व्हायचा, मेकअप करायचा आणि ती सगळं ताट साजवायचं, सगळं गोळा करायचं, मग जायचं. अजून वारुळ इथं कुठं आहे ती बघायचा. झालंय वारुळ गावा ध्यानात नाही इथं कुठं आहे ती. होय आत्या? हो त्यातलं ती पाडलं ना कुठलं? तिथं होतं. ते तिथलं पडलंय. नंदा मावशीच्या इकडे आहे वाटतं. त्यांच्या तिथं पण होतं. दरवर्षी तिकडे जातो आम्ही. भिवायापाशी जात होतो आता. आपण गेल्या वर्षी तिथंच गेलतो त्या लिंबापाशी. जाते वय आणू राहिली असते आजच्या दिवस तर. सगळ्यांना मॉर्निंग, सगळ्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा छान छान अशा. आणि सगळ्यांना भावाच्या उपासाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या भावांना मस्तपैकी. माझ्या कोणाचं आणि छोटासा व्हिडिओ आता हा छोटा काढणार आहे कारण का वायफायला रिचार्ज नाही. जेवढं डाट्यावरचे माझ्या व्हिडिओ जाईल तेवढं येईल, पण बारीक येतील कारण का जात नाही रेंज कमी असल्यामुळं. तर थोडंसं समजून घ्या तुम्ही. म्हणता रेश्माताई मोठं व्हिडिओ काढायचा पण आमचा डाटा संपलाय. ते आमचं रवी भाऊ माझ्या नावाने पार शिमगा करून दमून गेलं. माझ्याच मागं लागलं. तुम्ही महिन्याच्या आधी डेटा मीच म्हणलं संपवलाय पार. म्हणलं किती पण व्हिडिओ टाकते आणि काही करते आणि काय माझ्याच मागं भोवती लागल्यात म्हणून मुद्दाम रिचार्ज मारा ना. महिन्याच्या आधी संपलाय ना पप्पा म्हणले मग मारणार महिन्याच्या आधी महिना हा त्याला 800 रुपयात रिचार्ज आहे त्या वायफायला. नाही पण ती महिन्याच्या आधी कसा संपतो? संपतो मग काय ज्या डाटा वापरल्यावर कंटिन्यू मोबाईल वापरल्यावर मग या सगळी मस्त असा नुसत्या दुधाचा चहा प्यायला ओरिजिनल. हा मम्मी हो महिन्याच्या आधी 1000 GB डेटा संपवतो विचार करा. आता मोबाईल एवढ्या भारीतला आहे त्याला कमी ह्याचा डाटाचा तरी लॅपटॉप नाही. तरी लॅपटॉप
मग सगळ्याला आता डाटा लागतो, कॅमेरा लागतो, लॅपटॉप लागतो, मोबाईल लागतो. तुमचा मोबाईल, माझा मोबाईल, त्यांचा मोबाईल, तरी अण्णा नाही. अण्णाचा मोबाईल ही करत नाही अण्णा, तरी त्याला बघायला नाही, म्हणून तरी बरं आहे. आणि लॅपटॉप पण आहे, लॅपटॉप तुम्ही बघत आहे मोबाईलचा ह्याच्यासाठी तर असं लॅपटॉप करंट होता ना कवर झालंय की नीट. कालच फोन आलता पण पप्पा पुण्याला जाऊ. द्यायचं असतं ना. पुण्याला बदलून नाही ती कवर होता ना त्याला करंट येत होतं, मग काय ती त्याला वॉरंटी होती ना. तेच की मग बदलूनच आणाय काय थोडं. काय दिलाय त्याने, फोन केलता या म्हणून, पण आता अनेक पुण्याला जावं लागेल त्यांना. तर असं आता वाहरवाला जायचा व्हिडिओ, निवांत वाहरवाला जाताना बघा. आता हा व्हिडिओ इथं संपवते. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. बाय बाय. बाय बाय.